Hello my dear students. Today we are going to learn Thomson's plum pudding model of atom. After John Dalton, Thomson tried to discover the internal structure of an atom. Sir Joseph John Thomson, that means in short J.J. Thomson, became very famous as he discovered the first model of atomic structure in the year 1904. According to this model, the positive charge is distributed throughout the atom and the negatively charged electrons are embedded in it. J.J. थॉम्सनच्या ॲटॉमिक मॉडेलला थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम असं नाव दिलं गेलं. And before going to learn in detail what is this atomic model, we must know what is meant by this plum pudding. This plum pudding is nothing but a kind of sweet dish. प्लम केक आहे हा एक प्रकारचा स्वीट डिश आहे जी क्रिसमस या सणाच्या वेळेस केली जाते. In olden times, this dish was made in western countries by adding pieces of dried fruit called plum. मग हे प्लम म्हणजे काय तर आपण ड्राय फ्रूट्स जे वापरतो की नाही श्रीखंडासाठी किंवा घरी असं सुद्धा आपण विदाउट एनी मेकिंग डिश पण खाल्ले जातात. मग हे ड्राय फ्रूट्स म्हणजे नेमके काय असतात तर काजू बदाम नट्सचे सगळ्या प्रकारचे प्रकार याच्यामध्ये येतात. अक्रोड किसमिस त्याच्यानंतर पिस्ताशो. मग हे पदार्थ टाकून केलेली एक प्रकारची स्वीट डिश म्हणजे हे प्लम पुडिंग आहे. आणि त्या ड्राय फ्रूट्सला प्लम असं म्हटलेलं आहे आणि ते विशिष्ट प्रकारच्या केकच्या मटेरियलमध्ये आतमध्ये ते रुतलेले असतात. तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. आपण श्रीखंडामध्ये सुद्धा जेव्हा ड्रायफ्रूट्स टाकतो ना तर आतमध्ये रोवलेले असतात, ते रोवल्यासारखे दिसतात. अँड इन द ओल्ड सिलेबस इट इज ऑल्सो given that or the Thomson's model is compared to the watermelon. टरबुजाशी सुद्धा ह्या थॉम्सनच्या ॲटॉमिक मॉडेलची तुलना केलेली आहे. ती ओल्ड सिलेबसला एका दिली होती. मग त्याच्यामध्ये टरबूजमधला जो रेड एडिबल पार्ट जो आहे खाण्यायोग्य आपण जे टरबुजामधला जो रेड पार्ट खात असतो तर तो पार्ट आणि त्याच्यामध्ये ब्लॅक सीड्स ज्या एम्बेडेड असतात आतमध्ये ज्या रुतलेल्या असतात तसं स्ट्रक्चर या प्लम पुडिंगचं किंवा प्लम केकचं सुद्धा आपल्याला कन्सिडर करता येतं. मग केक ज्या मटेरियलपासून बनलेलं असतं ते प्लम पुडिंग आणि त्याच्यामध्ये जे काही ड्रायफ्रूट्स आतमध्ये रोवलेले असतात एम्बेडेड असतात त्यांना प्लम असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. मग आत्तापर्यंत तुम्हाला एक स्ट्रक्चर कसं असतं प्लम पुडिंगचं तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे. बुंदीच्या लाडूला जर आपण आतून बघितलं, लाडू फोडला आणि आतलं स्ट्रक्चर जर बघितलं तर कसं दिसतं आपल्याला. इट इज फॉर्म्ड बाय स्टिकिंग स्मॉलर पार्टिकल्स विच वी कॉल द बुंदीज. म्हणजे सेव्हरल बुंदीज एकमेकांना चिटकून पूर्ण बुंदीचा लाडू तयार करतो आपण. बरोबर आहे. आणि हे बुंदीचे कण म्हणजेच स्मॉलर पार्टिकल्स आहेत. मग तसंच ॲटम्सच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर अकॉर्डिंग टू डाल्टन्स थिअरी ॲटम इज द हार्ड सॉलिड बॉल अँड इट डज नॉट हॅव एनी इंटरनल स्ट्रक्चर असं म्हणणं होतं डाल्टन्स. अँड अकॉर्डिंग टू हिज थिअरी
the mass is distributed uniformly in an atom. मास म्हणजे काय, तर ज्याला आपण मराठीमध्ये वस्तुमान म्हणतो. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सबस्टन्स. मग आता ॲटम जरी स्मॉलेस्ट पार्टिकल असला तरी इनसाइड दॅट ॲटम देर इज समथिंग, काहीतरी तिथे असलं पाहिजे किंवा असतं. मग हा ॲटम जर हार्ड सॉलिड बॉलसारखा जर असेल तर त्याचं मास जे आहे तो ज्या कुठल्या आणखीन इतर कणापासून बनलेला असेल ते सगळीकडे समान भागामध्ये विभागलेलं आहे असं डाल्टनचं म्हणणं होतं त्याच्या थिअरीमध्ये. आपल्याला सिलेबसला दिलेलं नाही आहे, पण इथे या थॉम्सनच्या थिअरीमध्ये त्याला थोडा उल्लेख केलेला आहे त्याचा. हायर एज्युकेशनमध्ये तुम्ही आणखीन ते शिकाल, पण आता इथे तितक्यापुरतं आता जसं इथे आपल्याला दिले त्या पद्धतीने जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. The scientist J.J. Thomson demonstrated experimentally that the negatively charged particles inside an atom have a mass 1800 times less than a hydrogen atom. You are seeing hydrogen atom. This is the smallest atom of all other elements. म्हणजे बाकीचे एलिमेंट्स जर आपण विचार केला तर सगळ्या एलिमेंट्समध्ये हायड्रोजनचा ॲटम जो आहे हा सगळ्यात छोटा ॲटम आहे. बिकॉज इट कंटेन्स ओनली 1 प्रोटॉन अँड 1 इलेक्ट्रॉन. 1 प्रोटॉन आणि एकच इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे हा सगळ्यात लहान ॲटम आहे सगळ्या एलिमेंट्सच्या ॲटम्सच्या तुलनेमध्ये. आणि मग निगेटिव्ह पार्टिकल्स ॲटम्समध्ये जे असतात त्याचं मास हे हायड्रोजनच्या मासपेक्षाही 1800 पटींनी कमी असतं असं सांगितले J.J. थॉम्सनने. आणि एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने त्यांनी ते प्रूव्ह पण करून दाखवले. आणि मग कालांतराने दीज स्मॉलेस्ट पार्टिकल्स विच हॅव व्हेरी लेस मास कंपॅरेटिव्हली हायड्रोजन 1800 टाइम्स लेस आहे असं म्हटलेलं. त्या पार्टिकल्सला J.J. थॉम्सननी इलेक्ट्रॉन असं नाव दिलं गेलं त्याच्याकडून. म्हणजेच याचा अर्थ काय झालं आहे, द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन इज ऑफ J.J. थॉम्सन. म्हणून J.J. थॉम्सनला फिजिक्समधलं नोबेल पारितोषिक सुद्धा देण्यात आलेलं आहे त्याला त्याच्या ह्या संशोधनासाठी. अँड दॅट्स वाय कॉमन सबस्टन्सेस आर युजली इलेक्ट्रिकल न्यूट्रल असं म्हणणं आहे त्यांचं. का न्यूट्रल आहे पदार्थांचे अणू किंवा पदार्थ विद्युतदृष्ट्या न्यूट्रल आहेत पदार्थ किंवा उदासीन आहेत असं म्हटलं जातं. कशामुळे, तर हे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्सचा जेव्हा शोध लागला तेव्हा अकॉर्डिंग टू थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल असं सांगितलं गेलं की द डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज इज बॅलेन्स्ड बाय द निगेटिव्ह चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट इन द ॲटम अँड निगेटिव्ह चार्ज हे दोघे एकमेकांना बॅलेन्स करतात. दॅट मीन्स देअर नंबर इज सेम. म्हणून एकमेकांना बॅलन्स करतात आणि म्हणून ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहेत ॲटम असं J.J. थॉम्सनचं म्हणणं होतं. म्हणजेच अणूवर कुठलाही चार्ज नाही. नायदर ॲटम इज पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह सारखा नंबर असल्यामुळे ते दोघं एकमेकांचा प्रभाव नाहीसा करतायत, न्यूट्रल बनतायत. म्हणून ॲटमवरती कुठलाही चार्ज नाही आहे, इट इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. मग ही कल्पना थॉम्सनच्या डोक्यामध्ये कशी आली, जेव्हा इलेक्ट्रॉनचा शोध लागला मग त्यावेळेला असं लक्षात आलं की आणि इलेक्ट्रॉनच्या शोधाच्या आधीच ही गोष्टही क्लिअर झाली होती की ॲटममध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग पॉझिटिव्ह चार्जमध्ये जर इलेक्ट्रॉनसारखे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल जर असतील तर हाऊ इज अन ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल इन स्पाइट ऑफ हॅव्हिंग निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स इन इट, असा प्रश्न पडला होता. मग ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी थॉम्सन put forth his plum pudding model by atomic structure. मग त्याच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की याचा शोध लावण्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीचं एक्सपेरिमेंट किंवा इन्व्हेन्शन करावं लागेल. आणि मग ही कल्पना त्या स्वीट डिशवरून त्याला सुचली.
How will you think about atomic mass distribution according to Thomson's model? कसा विचार कराल बरं आता तुम्ही थॉम्सनच्या मॉडेलनुसार ॲटॉमिक मास हे ॲटममध्ये कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट झालेलं असेल? अकॉर्डिंग टू Thomson's model, the distribution of atomic mass is uniform. As positive and negative charges are equal, they are same in number आणि it is spread throughout the atom uniformly. अणूमध्ये हे चार्जेस इक्वली स्प्रेड झालेले आहेत, त्याच्यामुळे हे ॲटॉमिक मास युनिफॉर्म आहे थॉम्सनच्या मॉडेलनुसार. वेदर दिस डिस्ट्रीब्युशन इज युनिफॉर्म ऑर नॉन युनिफॉर्म ॲज पर डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी असं म्हटलेलं. आणि सांगितलं आत्ताच मी की दिस थॉम्सन्स मॉडेल इज युनिफॉर्म ॲज पर डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. आणि ॲज पर डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी हाऊ वॉज द ॲटम? त्याच्या म्हणण्यानुसार ॲटम कसा होता की ॲटम इज हार्ड सॉलिड बॉल अँड देर इज नो एनी इंटरनल स्ट्रक्चर प्रेझेंट इन इट. मग त्याच्या तुलनेमध्ये थॉम्सनने हे प्रूव्ह करून दाखवले की मास हे युनिफॉर्म जरी स्प्रेड असलं तरी इंटरनल स्ट्रक्चर ॲटमला आहे असं थॉम्सनचं म्हणणं होतं. आणि त्यांनी ते व्हेरियस एक्सपेरिमेंटनुसार सिद्धसुद्धा करून दाखवलं. ठीक आहे. तर हे झालं आजचं लेक्चर आपलं थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम. आता याच्या फर्दर कोणत्या शास्त्रज्ञांनी मग थॉम्सनच्या या डिस्कवरीला अनुसरून फर्दर डिस्कवरी केली, पुढचं संशोधन केलं थॉम्सनच्या अभ्यासानुसार, आणि कशा कशाचे आणखीन शोध लावले, मग ॲटमचं इंटरनल स्ट्रक्चर नेमकं आणखीन कसं होतं किंवा आहे आता, याचा शोध कसा लावला, कोणते एक्सपेरिमेंट कोणत्या शास्त्रज्ञांनी केले, आपण हे फर्दर लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.